नवी मुंबई में आयोजित स्वास्थ्य सेवा शुभारंभ कार्यक्रम राजनीतिक विवाद की वजह से चर्चा में आया। शिव सैनिकों ने आरोप लगाया है कि महानगर पालिका की ओर से जारी निमंत्रण पत्रिका में उप मुख्यमंत्री और पालक मंत्री एकनाथ शिंदे का नाम जानबूझकर शामिल नहीं किया गया। इस मुद्दे को लेकर कार्यकर्ताओं में नाराजगी फैल गई और उन्होंने कार्यक्रम स्थल पर विरोध प्रदर्शन शुरू कर दिया। वाशी क्षेत्र में शिव सैनिकों ने मंत्री गणेश नाइक के वाहन को काले झंडे दिखाकर अपना विरोध दर्ज कराया। इसके बाद बड़ी संख्या में कार्यकर्ता बेलापुर स्थित नवी मुंबई महानगर पालिका मुख्यालय पहुंचे और जोरदार नारेबाजी की। प्रदर्शनकारियों ने संबंधित अधिकारियों और सचिव से जवाब मांगा और निमंत्रण पत्रिका से शिंदे का नाम क्यों हटाया गया। इस घटनाक्रम के बाद मनपा मुख्यालय में कुछ समय तक तनावपूर्ण माहौल बना रहा और शहर की राजनीति गर्मा गई। पण मी सांगतो की लाज वाटायला पाहिजे की या हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या हॉस्पिटलचा ओपनिंग करतायत। आज त्या बाजूचं फोर्टिज हॉस्पिटल नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालकीचं हॉस्पिटल पूर्णपणे त्यांनी त्या फोर्टिजच्या दावणीला बांधलेला आहे। ह्या पद्धतीने जर प्रशासनात जर एवढी जर धमक असेल गणेश नायकामध्ये तर त्या हॉस्पिटल ताब्यात घेऊन दाखवावं। नाही आम्हाला जे पत्रिका पाठवण्यात आल्या त्या पत्रिका ज्या आयुक्तांनी काढलेल्या पत्रिका होत्या त्या पत्रिका नाहीत। आम्हाला पत्रिका वेगळ्याच पत्रिका काढण्यात आल्या। म्हणून आमचं त्याला हे की ज्या कोणी आम्हाला जे पत्रिका पाठवल्या ज्या सचिव विभागाने पत्रिका पाठवल्या असतील जे प्रशासनाने काढलेली पत्रिका बाजूला ठेवून वेगळी पत्रिका आम्हाला वाटण्यात आली त्याच्यावरती कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे। आयुक्तांनी स्वतः सांगितलं, आयुक्तांनी स्वतः निवेदन केलं, आम्हाला सर्वांच्या समोर निवेदन केलं। आयुक्त स्वतः बोलले की ही पत्रिका मी छापलेली नाहीये, मी काढलेली पत्रिका मी प्रशासनाने काढलेली पत्रिका होती, ती प्रशासनाची पत्रिका ती बाजूला त्यांनी मला माहित नाही त्या बाबतीत पण प्रशासनाची पत्रिका माझी वेगळी होती आणि ही पत्रिका वेगळी आहे। म्हणून म्हणण्याच्या बाजूने असं नाही, प्रशासनाने प्रशासनाच्या पद्धतीनेच चालतायत आणि प्रशासन त्या पद्धतीने चालायला बघते। पण हे एक आपला हम करे सो कायद्याच्या माध्यमातून हे ज्या पद्धतीने प्रशासनाला दाबायला बघते, प्रशासनाला पण आम्ही आयुक्तांना सांगितलं जर पुढच्या वेळेस तुम्ही टाकलेलं नाव आणि दुसरी पत्रिका येत असेल तर याच्या अगोदरचे पण जे आयुक्त होते ते आयुक्त कार्यक्रमाला गेले नाही, मग तुम्ही कार्यक्रमाला जायची गरज नाही। पुढच्या वेळेस तुम्ही पण कार्यक्रमाला जाऊ नका जर असं जर डावळत असतील तर।